हा चित्रपट कुठेतरी कॅमेरा त्याच्या अवतीभोवती फिरणारे हे सगळं काही जग दाखवणार आहे. पण ही गोष्ट मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. ज्या ज्या पद्धतीचे ते गोष्टी कव्हर करत असतात त्या कधी फार कमी वेळा आनंददायी असतात आणि जास्त वेळा त्या डिस्टर्बिंग असतात. हा जो रँडमनेस आहे त्या प्रोफेशनचा, मला असं वाटलं की खूप फॅसिनेटिंग आहे. आणि ही जी त्या क्षेत्रातली आणि त्याला पॅरलल आपल्या आयुष्यातली पण जी एक अनिश्चितता आहे, तर त्याला घेऊन एक कदाचित एक इंटरेस्टिंग गोष्ट बांधता येऊ शकते असा एक थॉट होता. मी खूपच नशिबवान आहे या बाबतीत की मी दोघांकडे घेऊन गेलो आणि ते दोघंही पहिल्याच रेडिंगला हो म्हणाले. मी करिअरच्या अशा एका पॉईंटला आहे जिथे मला असा साक्षात्कार झाला आहे की तुम्ही काही चांगले प्रोजेक्ट वगैरे निवडत नसता, चांगलं प्रोजेक्टच तुम्हाला निवडत असतं. सिनेमा तुमची म्हणजे तुमचं मनोरंजन तर करतोच, पण त्याचबरोबर तो सिनेमा तुम्हाला काही माणूस म्हणून सुद्धा प्रश्न विचारतो. सिनेमा प्रश्न विचारतोय तर त्याला दोन बाजू असल्या पाहिजे, तर या त्या दोन बाजू आहेत. मी काय फुल टाईम ॲक्टर नाही. मला अभिनय करायला मजा येते, पण अभिनय करणं हे ना खूप म्हणजे जबाबदारीचं आणि खूप भारी काम आहे की जे मला तेवढं येतं का नाही मला माहीत नाही. असं काम करत होतो की जे मी अजिबातच कधी असं जगलो नाही, मी असं कधी वागलो नाही, असं राहत पण नाही. मी खूप आधी राहायचो, मी 10वी-12वीत असं त्याच्यानंतर मी असं कधी हे केलं नाही. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मराठी झी5 लवकरच आपल्यासाठी घेऊन येत आहे एक असा सिनेमा जो आपला जगण्याचा आणि बघण्याचा दृष्टिकोन म्हणजेच एक फ्रेम जी आहे ती आपली बदलणार आहे, त्याला चॅलेंज करणार आहे. नेमका हा सिनेमा काय आहे, ही गोष्ट काय आहे हे आपण जाणून घेऊया. कारण फ्रेम या चित्रपटाचे डिरेक्टर आणि स्टारकास्ट टीम आज आपल्यासोबत आहे. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची काहीच गरज नाही. मी थेट जाते आणि आपल्या आजच्या ह्या संवादाला सुरुवात करते. सगळ्यात आधी अमय, नागराज सर, विक्रम सर, तुम्हा तिघांचं सुद्धा मनापासून स्वागत नवराष्ट्रमध्ये. आणि कसे आहात, कसं वाटतंय? मस्त. मला वाटतं तुम्ही छान सुरुवात केली. जगण्याचा आणि बघण्याचा दृष्टिकोन ही लाईन फार छान आहे. थँक्यू. विक्रम सर, मी खरं तर म्हणेन की हा चित्रपट कुठेतरी कॅमेरा त्याच्या अवतीभोवती फिरणारे हे सगळं काही जग दाखवणार आहे. पण ही गोष्ट मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आणि त्यासोबतच ह्या दोघांचं कास्टिंग जे झालेलं आहे, नागराज सरांचं आणि अमय वाघ, सो ह्या कास्टिंग मागची काही वेगळी गोष्ट आहे का? आधी कथेमागची हो, गोष्ट सांगतो. मी स्वतः काम करत होतो पुण्यामध्ये फोटो जर्नलिस्ट म्हणून 5-1 वर्ष. तर त्या दरम्यान जे काही अनुभव येत होते, एक प्रेस फोटोग्राफर कोणालाही तुम्ही विचारलं तिथल्या सुद्धा, तर ते ज्या ज्या पद्धतीच्या असाइनमेंट्स, त्याला असाइनमेंट म्हणणं पण कधी कधी चुकीचं वाटतं, पण ज्या ज्या पद्धतीचे ते गोष्टी कव्हर करत असतात त्या कधी फार कमी वेळा आनंददायी असतात आणि जास्त वेळा त्या डिस्टर्बिंग असतात. तर या सगळ्यातनं जाताना असं वाटत होतं की ही ज्या प्रकारची एक अनिश्चितता या फील्डमध्ये आहे, तर ती फॅसिनेटही करत होती. असं वाटत होतं की आपण एकाच दिवसात हे जे वेगवेगळ्या प्रकारचे कव्हर करतोय, की सकाळी कुठेतरी आपण खून झाला म्हणून कव्हर करायला गेलो, अचानक तिथे एखादा म्युझिक कॉन्सर्टच कव्हर करायला गेलो, एखादा स्पोर्ट्सचा इव्हेंट आला तिथनं. तर हे जे हा जो रँडमनेस आहे त्या प्रोफेशनचा, मला असं वाटलं की खूप फॅसिनेटिंग आहे. आणि ही जी त्या क्षेत्रातली आणि त्याला पॅरलल आपल्या आयुष्यातली पण जी एक अनिश्चितता आहे, तर त्याला घेऊन एक कदाचित एक इंटरेस्टिंग गोष्ट बांधता येऊ शकते असा एक थॉट होता. ज्यातून फ्रेम जन्माला आली आणि त्याचा लिखाणाचा प्रवास सुरू झाला होता. लिहून झाल्यानंतर मी फ्रेमचा एक माझ्या लेवलचा जो मी फायनल ड्राफ्ट लिहिला, त्याच्यानंतर माझ्यासमोर त्याच्या 2 प्रोटॅगनिस्ट आहेत आणि माझ्यासमोर तोपर्यंत मी फिक्स झालो होतो की मला त्यातलं जे चंदू पानसरे हे जे कॅरेक्टर आहे त्यासाठी नागराज दादा हवा आहे आणि जे सिद्धार्थ देशमुख कॅरेक्टर आहे त्यासाठी अमेय हवा आहे, हे फिक्स होतं. आणि आय थिंक मी खूपच नशिबवान आहे या बाबतीत की मी दोघांकडे घेऊन गेलो आणि ते दोघंही पहिल्याच रेडिंगला हो म्हणाले. सो दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. खूप छान. मलाही खूप छान वाटतंय. कारण एक पत्रकार म्हणून असं वाटतंय की मी फोटो पत्रकार नाहीये, पण कुठेतरी आमची गोष्ट इथे चित्रपटाद्वारे ती जर्नी कुठेतरी इथे Correct. दर्शवली जाते. Correct. जसं कास्टिंग म्हणालात तसं मी आता अमय आणि नागराज दादा तुम्हाला दोघांना विचारेन. खरं तर तुम्ही आतापर्यंत कॅमेऱ्याच्या मागे अनेक चित्रपट केलेले आहेत की ज्यांनी आम्हाला विचार करायला लावलाय. म्हणजे तो फॅन्ड्री असो किंवा सैराट असो. आणि अमय, तू सुद्धा अनेक भूमिका केलेल्या आहेत, म्हणजे फॅमिली ड्रामा, कॉमिक किंवा थ्रिलर, सस्पेन्स सगळ्या पद्धतीचे. सो जेव्हा ही स्क्रिप्ट तुमच्या दोघांकडे पहिल्यांदा आली, तेव्हा फर्स्ट थॉट डोक्यामध्ये काय आला, की काय आवडलं आणि असं वाटलं की नाही ह्या प्रोजेक्टला आपण हो बोलावं? नागराज. एक तर अनुभव विश्व जे होतं ते खूप वेगळं होतं. म्हणजे मी ते जग बाहेरून बघितलं होतं. प्रेस फोटोग्राफर आपल्याला भेटत असतात, आपण त्यांना बाहेरून बघत असतो, पण आतून जे जग विक्रम उलगडत होता ते माझ्यासाठी नवीन होतं. आणि दुसरी गोष्ट, स्क्रिप्ट इतकी गोळीबंद होती, इतकी छान होती आणि मला स्क्रिप्ट खूपच आवडली. परत आमची सगळी मित्रमंडळी
रणजित आणि सगळीच टीम जमून आम्ही फिल्म तयार करणार होतो. आणि स्क्रिप्ट खरंच खूप छान आहे. तुम्ही जेव्हा फिल्म बघाल ना तर अत्यंत गोळीबंद, खूप जिथं जे हवं आहे मोजके डायलॉग, व्हिज्युअल लँग्वेज, आणि त्याला दिग्दर्शक म्हणून तो स्वतःच रायटर असल्याने त्याने एकदमच छान स्क्रिप्ट लिहिलं होतं. तर मला वाटलं की मी करू शकेन का हे, एक मला डाऊट होता. पण त्याच्या अनुभवाच्या जेव्हा डिरेक्टरच आपला मार्गदर्शक असतो सगळा, तर मला वाटलं की करायला हरकत नाही, इंटरेस्टिंग आहे काहीतरी. आणि तिथून हो हे उत्तर आलं. होय, लगेच. अमय, तू काय सांगशील? मी असं म्हणेन, मी करिअरच्या अशा एका पॉईंटला आहे जिथे मला असा साक्षात्कार झाला आहे की तुम्ही काही चांगले प्रोजेक्ट वगैरे निवडत नसता, चांगलं प्रोजेक्टच तुम्हाला निवडत असतं. जे तुम्हाला वाटत असतं की हे माझ्यासाठी योग्य नाही, ते फक्त तुम्ही थोडंसं बाजूला डावलता. तर हे स्क्रिप्ट जेव्हा ऐकलं, त्यातल्या 2 फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तो सिनेमा तुमची म्हणजे तुमचं मनोरंजन तर करतोच, कारण की तो एक खूप उत्तमरित्या त्यात ड्रामा आहे, खूप उत्तमरित्या त्यात इमोशनल एक प्रवास आहे. पण त्याचबरोबर तो सिनेमा तुम्हाला काही माणूस म्हणून सुद्धा प्रश्न विचारतो. तर अशा प्रकारचे सिनेमे मला खूप जास्त आवडतात. कारण असा सिनेमा आहे की बघितल्यानंतर तुम्ही तिथे सोडून दिलात किंवा डोकं बाजूला ठेवून बघितलात वगैरे, असा सिनेमा नाही. हा सिनेमा बघताना तुम्हाला डोकं आणि तुमचं मन दोन्ही तिथे पूर्णपणे प्रेझेंट असणं गरजेचं आहे. कारण हा सिनेमा तुम्हाला इमोशनल प्रश्न पण विचारणार आहे, त्याचबरोबर काही वैचारिक खाद्य पण देणार आहे. तर असं ते स्क्रिप्ट होतं. आणि विक्रमला मी खूप आधीपासून ओळखत होतो. मी जेव्हा आधी 1-2 सिनेमे केले तेव्हा विक्रम असिस्टंट डिरेक्टर होता त्या सिनेमांना. तर तेव्हापासून आमची मैत्री होती आणि मला हे माहिती होतं की त्याचं काम चालू आहे, त्याला एक स्वतःचा सिनेमा करायचा आहे. तर नागराज दादाला ऐकवायच्या आधी त्यांनी मला ऐकवलं होतं की हे तुला वाटतंय का की नागराज दादाकडे घेऊन जायच्या लेवलचं आहे असं तुला वाटतंय का? तू सांग आधी काय वाटतंय. मी तर म्हटलं मला असं वाटतंय की हे खूप चांगलं स्क्रिप्ट आहे, पण त्यांची जाण आपल्यापेक्षा खूप जास्त प्रगल्भ आहे. अजून थोडीशी तू तयारी कर, वाटल्यास तयारी कर, स्क्रिप्टवर नाही, मानसिक तयारी कर, अजून कॉन्फिडेंटली त्यांच्याकडे घेऊन जा. आणि मग आय थिंक नागराज दादाकडे हे वाचन केलं. आणि जेव्हा नागराज दादा असं म्हणाला की हे पहिलंच वाचन झाल्या नागराज दादा असं म्हणाले की फार काही यात बदल करायची गरजच नाही, हा सिनेमा असाच्या असा जरी केला ना तरी हा सिनेमा खूप चांगला आहे. तो आता ह्याच्या पलीकडे घेऊन कसं जायचं आहे, ह्याच्या वर कसं घेऊन जायचं आहे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी. तर हा क्षण मला आत्ता जस्ट आठवला पहिल्या रिडिंग नंतर. मी ना अजून एक प्रश्न तिघांनाही विचारते. म्हणजे खरं तर ह्या सिनेमामध्ये आपण मागे सुद्धा बघू शकतो की 2 व्यक्ती दिसतात, व्यक्तिमत्व. एक म्हणजे चंदू पानसरे, नागेश दादा तुम्ही करताय, आणि एक इंटर्न म्हणून जो आहे अमय ती भूमिका साकारतोय. तर या भूमिकेसाठी तुम्ही दोघांनी काही वेगळी तयारी केली का? रिसर्च, स्टडी असं काही केलं का? आणि विक्रम, तुम्ही ह्या गोष्टी किंवा हे 2 व्यक्तिमत्व कुठून निर्माण झाले? तुमच्या कुठल्या आयुष्यामधल्या काही गोष्टी, घटना होत्या की त्यातून ह्या दोघांना निर्माण केलं? माझ्या आयुष्यातल्या घटना असं नाही म्हणणार मी. मला असं वाटतं की सिनेमा प्रश्न विचारतोय तर त्याला 2 बाजू असल्या पाहिजे. तर या त्या 2 बाजू आहेत. तर ॲब्सोल्यूट बायपोलर व्यक्तिमत्व आहेत दोघांचीही, पण तरीसुद्धा दोघं एकत्र आहेत. आणि मला वाटतं तीच खूप मजा होती. आणि मला काय म्हणूयात, 2 वेगळ्या स्कूलचे अभिनेते एकत्र बघायला मला जी मजा येत होती मॉनिटरवर. बिलकुल स्कूल एक स्कूलचं नाही, बिलकुल स्कूल नसलेला शाळेबाहेरचं विद्यार्थी. माझ्यासाठी एक ट्रीट होती दोघांबरोबर काम करणं. खूपच मजा आली मला त्यामुळे दोघांबरोबर काम करणं. काय सांगाल नागेश दादा, तुमच्या भूमिकेबद्दल सुद्धा, आणि ही जुगलबंदी ऑन स्क्रीन वरती मला जी वाटते ती ऑफ स्क्रीन तुमचा बॉन्ड कसा होता? मला तर फार मजा आली. आणि मला नेहमी असं वाटतं की मी काय फुल टाइम ऍक्टर नाही. मला अभिनय करायला मजा येते, पण अभिनय करणं हे ना खूप म्हणजे जबाबदारीचं आणि खूप भारी काम आहे की जे मला तेवढं येतं का नाही मला माहित नाही. मला दिग्दर्शन करायला आवडतं, लिहायला आवडतं, आणि त्याचा कॉन्फिडन्स मला आहे. मला अभिनेता म्हणून मला फार कॉन्फिडन्स नाही, पण विक्रमला माझ्यात कॉन्फिडन्स होता की तू हे वाटशील आणि तू करशील पण चांगलं. आणि त्याला शिकायचं काय, ह्याचा सगळा अनुभव होताच सगळ्या गोष्टीचा. आणि कॅमेरा, फोटो काढणं आपण बघत असतो त्या गोष्टी, तर त्याची बॉडी लँग्वेज आहे ती पकडली. काही जिथं कमी पडत होतं विक्रम सांगतच होता. आणि आमय सारखा माणूस पुढे असला ना तर आपलं काम अजून नीट होतं. आमय म्हणजे आम्ही दोघं जेव्हा काही करायचो तर काय करायचं नाही हे कळतं मी असं. नाही, खरं नाही, तो नाही तसं नाही, तो मला काय करायचं नाही हे पण तू सांगायचं, खरी गोष्ट आहे.
म्हणजे कधी आम्ही दोघं ना सीनची प्रॅक्टिस करताना की बरोबर चालले का, ह्या दिशेला चालले का, आणि आम्ही खूपच खूपच हसत खेळत ही फिल्म केली. आणि म्हणजे चंदू पानसरे नावाचं जे कॅरेक्टर आहे आणि अमयचं सिद्धार्थचं जे कॅरेक्टर आहे, त्या दोघांचं एक नाते, पण आम्ही त्या दोघांना बघत होतो आणि आम्ही तिघं मिळून त्याला काय म्हणता येईल एक आकार त्याला देत होतो. तर मला अमयमुळं माझं काम जास्त चांगलं झालं असं मला वाटतं. आणि कारण की असं काम करत होतो की जे मी अजिबातच कधी असं जगलो नाही, मी असं कधी वागलो नाही, असं राहत पण नाही. मी खूप आधी राहायचो, मी 10वी-12वीत असताना असं त्याच्यानंतर मी असं कधी हे केलं नाही. आणि हे विक्रमचं खूप होतं की तू नाही का असंच दिसला हा, पाहिजे, हा. जॅकेट घातलं पाहिजे. कल्याणीचं हो. तिनं मला खूप आग्रह केला की ती- तो चांगला दिसशील असा, आणि मला वाटतं मी चांगला दिसलोय. नाही, खूप छान बराच दिसतोय. दिसतोय. आणि बरं काम पण केलंय अमयच्या सोबत. 100%. अमय, तू काय सांगशील ही भूमिका आणि तयारी खरं तर करणं गरजेचं होतं, कारण की तुम्ही बघितलं असेल पोस्टरमध्ये सुद्धा की हे दोघंही प्रोफेशनल्स आहेत, फोटो जर्नलिस्ट आहेत. तर कायम कॅमेरा समोर काम करायची सवय आहे. कॅमेरा मागे काम कसं करतात, मेन म्हणजे कॅमेरा कसा हाताळतात, ही फार अवघड गोष्ट आहे. आणि आपण बऱ्याचदा असं बघतो की लोक अचानक एखाद्या सिनेमात गिटार वाजवतात किंवा पियानो वाजवतात, तर ते असं वाटतं की ह्यांना ही येत नाही. ॲक्टर्सना तुम्ही वाजवताना बघाल तेव्हा तसंच कॅमेराचं सुद्धा आहे की नुसता असा कॅमेरा धरला आणि असा स्टाईलमध्ये फोटो काढला म्हणजे तुम्हाला कॅमेरा वापरता येतो असं नाही आहे. तर त्या बाबतीत आम्ही प्रोफेशनल दिसणं गरजेचं होतं. आणि विक्रम स्वतः आधी फोटो जर्नलिस्ट होता, त्यामुळे विक्रम बरोबर तसा वेळ खूप घालवला. आणि अजून एक फायदा झाला की माझ्या घरीच एक फोटोग्राफर आहे. माझी बायको, तिला फोटोग्राफीची खूप आवड आहे आणि तिच्याकडे सुद्धा चांगला DSLR आहे, ती सुद्धा चांगल्या लेन्सेस वगैरे वापरत असते. सो विक्रमच्या मी असं म्हणेन की अध्यक्षतेखाली आणि माझ्या बायकोच्या मदतीने मी तो कॅमेरा हाताळायला शिकलो. खूप छान. बऱ्याचदा असं सुद्धा व्हायचं की अनेक प्रसंगांचे आम्ही दोघं, मी आणि नागराज दादा दोघंही फोटो काढायचो. आम्ही ते कम्पेअर सुद्धा करायचो की म्हणजे एकच घटना आहे, एकच मी असं म्हणेन सब्जेक्ट आहे समोरचा, पण त्याकडे बघायचा दोघांचाही दृष्टिकोन काहीतरी इंटरेस्टिंग होतं. आणि त्यांनी काढलेले बरेच फोटो फिल्ममध्ये आहेत. हा, अरे वा, म्हणजे शूट चालू असताना त्यांनी जे काही काढले होते ते फिल्ममध्ये पण आहेत. खूप छान. फिल्म कुठेतरी सांगते की क्लिक फर्स्ट म्हणून हे कुठेतरी टॅगलाईन आहे त्याच्यामध्ये. मी तिघांनाही विचारेन की मी म्हणेन की फोटो जर्नलिस्ट अनेकदा मनामध्ये हा प्रश्न असतो की जेव्हा ते क्लिक करत असतात तेव्हा क्लिक करावं की ती मुवमेंट तिथे हेल्पची गरज आहे, तिथे आपण त्या मुवमेंटसाठी माणुसकी आणि क्लिक ह्या दोघांमधला ही द्वंद्व परिस्थिती असते. जर ही वेळ तुमच्यावरती आली की तुम्ही तिथे काम करताय, तर तुम्ही पहिल्यांदा काय कराल? खरं तर आम्हाला आमच्यापेक्षा मला वाटतं तुम्हालाच विचारायला हा, पाहिजे. मलाही असं वाटलं. की आम्ही त्याच्याबद्दल शोधतो, तुम्ही काय कराल हे आम्हाला उत्सुकता आहे. आम्ही जे करायचं ते केले. पण जर का तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये असाल, आता तेच आम्ही सांगतो, तर आम्ही जे करतोय करायचं सर. केलं ना ते योग्य अयोग्य माहित नाही, पण तुम्ही काय कराल हा प्रश्न आहे. पण नागराज दादा म्हणून, माणूस म्हणून काय वाटतं की जर का नागराज दादा त्या ठिकाणी फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करतोय आणि ती सिच्युएशन आहे, तर खरा नागराज दादा काय करेल? मी खरा मी असेन तर मी फोटो म्हणजे जे काम आहे ते मी करू शकत नाही. फोटो मला जर्नलिस्ट. म्हणजे तेवढी अक्कल नाही आपल्याला. आणि मग फोटो काढायचा तुम्ही जे सांगताय ना, हे द्वंद्व त्या प्रोफेशन मध्ये असणाऱ्या माणसाचंच आहे. हो. आणि त्याविषयीचीच ही फिल्म आहे. आणि हा प्रत्येक व्यक्तिपरत्वे हा बदलणारा दृष्टिकोन आहे, म्हणून त्याचं नाव फ्रेम आहे. की ती फ्रेम काय, प्रत्येकाची फ्रेम वेगवेगळी आहे. हो. आणि फ्रेम म्हणजेच दृष्टिकोन आहे. तर तो भाग त्याच्याविषयीच आहे चर्चा ही. आता आम्हाला काय वाटतं असं बोलणं चुकीचं असं मला वाटतं. फिल्मच्या तू काय सांगशील? तुमच्या व्यतिरिक्त काम सेम केलेलं थिंग, आहे. सेम गोष्ट की ते खूपच व्यक्तिसापेक्ष आहे. काय म्हणूया, आता विक्रम म्हणून म्हणत असेल तर मी जाऊन मदत करेन, पण मी ते म्हणणं खूप सोपं आहे. जेव्हा तुम्ही त्या जागी असता तेव्हा तो कॉल हा तुम्हाला असा इतका क्विकली घ्यावा लागतो, तर ते खूपच त्या स्पॉन्टेनियस होणारी गोष्ट आहे ती. राईट. अमय. मी एक छोटा प्रसंग सांगतो. आम्ही मसाई मारायला गेलो होतो. तिकडे सिंह वगैरे रोज बघत होतो आणि आमच्याबरोबर काही फोटोग्राफर्स पण होते ज्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची वगैरे आवड होती. आणि एकदा असं झालं की ते ड्रायव्हर आम्हाला म्हणायला लागले, ड्रायव्हर आणि गाईड, की वी आर गोईंग देअर फॉर वी कॅन सी अ किल असं म्हणून. तर सगळ्यांना अर्थातच मजा आली की आता आपल्याला सिंह शिकार करतोय हरणाची वगैरे हे बघायला मिळणार आहे. तर मलाही सुरुवातीला खूप उत्सुकता वाटली, पण ज्या प्रकारे मी ते सगळं दृश्य बघितलं
की ॲक्च्युली 4-5 सिंह मिळून जसं त्या हरणाची चिरफाड करून त्याला मारून खात होते. अर्थातच हे नैसर्गिक आहे, हा जगण्याचा नियम आहे. त्यांनी ते केलं नाही तर त्यांना काही खायला मिळणार नाही वगैरे मान्य. पण ते मी बघू नाही शकलो. म्हणजे बट ॲट द सेम टाईम जे फोटोग्राफर्स होते त्यांना त्याचं ते फार भारी वाटत होतं, की अरे काय मला मोमेंट मिळाली कॅप्चर करायला. तर हा फरक आहे. कदाचित मी त्यांच्यासारखा फोटोग्राफर असतो तर मी त्यांच्या दृष्टिकोनातनं या सगळ्या प्रसंगाकडे बघू शकलो असतो. पण मी फोटोग्राफर नाही आहे. मी तिथे एक पर्यटक म्हणून गेलो होतो. तर मला ती गोष्ट पचवायला थोडीशी अवघड गेली. तर हे माझं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे असं मी म्हणेन. छान. पण मी म्हणेन कुठेतरी हा चित्रपट दोन्ही बाजू दाखवतोय आणि कुठेतरी चॅलेंज देतोय. एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेते अमय आणि नागराज. रॅपिड फायर शिवाय इंटरव्ह्यू होऊ शकतो. येस. नागराज दादा, अमय वाघ अभिनेता म्हणून उत्तम आहे की व्यक्ती म्हणून? तो आता ते काय कधी ना तो अभिनेता म्हणून भारी वाटतो, कधी व्यक्ती म्हणून भारी वाटतो. एक वेळ त्यावर काम करताना तो अभिनेता खूप भारी वाटला. काम झालं की परत भारी वाटतं, व्यक्ती म्हणून भारी असं 9 ते 9 ची शिफ्ट संपल्या. ओके, तुमच्या आयुष्यातली अशी एखादी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला कायमची एका फ्रेम मध्ये बंद करून ठेवावीशी वाटते? एखादी मुवमेंट किंवा गोष्ट? अशा लई गोष्टी आहेत खरं तर, आणि त्या बंद पण झाल्या आहेत तशा फ्रेममध्ये. अशा लई गोष्टी आहेत. सैराटचा परशा, फॅन्ड्रीचा जब्या की फ्रेमचा चंदू पानसरे, कोणाचा संघर्ष तुम्हाला सगळ्यात जास्ती जवळचा किंवा जवळची व्यक्तिरेखा वाटते? ते तर सर्वश्रुत आहे. हे तर माझ्या अनुभवाचंच नाही आहे. तर फॅन्ड्रीचं मी खूप रिलेट करतो. आणि माझं स्वप्न म्हणजे सैराटचं परशा आहे. वा. छान. आणि हे स्वप्न बाहेरचं आहे. हे मला माहितच नव्हतं. अनुभव बाहेरचं आहे खरं तर. याचं काही स्वप्न बघायचं नव्हतं. म्हणजे स्वप्न, अनुभव सगळं. हा. अमय, मी तुला प्रश्न विचारते. नागराज दादांसोबत काम करताना कुठल्या गोष्टीची सगळ्यात जास्ती भीती वाटली? असं वाटलं का की भीती वाटते, आणि ती कोणती गोष्ट आहे? अजिबात भीती नाही वाटली. म्हणजे विक्रमला असं वाटत होतं की आमच्यात फार मैत्री व्हायला नकोय, कारण थोडंसं आमच्यात सुद्धा सिनेमात एक द्वंद्व आहे. पण ते झालं असं की पहिल्याच मीटिंगला इतकी छान मैत्री झाली. त्यामुळे भीतीला जागाच उरली नाही. खरं मला वाटतं हसतच होतो. हा. जास्त वेळ हा म्हणायचा तुम्ही बोलू नका आणि शांत राहा, कारण की तुम्ही इतकी ओळख नाही तुमची, आता तो आम्हाला सांगा. ओके, सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूज की सिनेमाला मिळणारे क्रिटिक्स रिव्ह्यूज, तुला कुठले जास्ती महत्वाचे वाटते? नाही, मला दोन्ही नाही महत्वाचे वाटत. मला वाटतं की सिनेमानी कमावलेलं बॉक्स ऑफिसचं यश हे जास्त महत्वाचं आहे. खूप छान. एक अशी गोष्ट की जी अमय वाघ कधीच आपल्या कॅमेराच्या फ्रेम मध्ये घेणार नाही? माझ्या वॉशरूम मधला वावर. खूप छान उत्तर. थँक्यू. खूप छान वाटलं तुम्हा तिघांशी सुद्धा हा संवाद आणि ही छोटीशी चर्चा करून. आय थिंक फ्रेमला सुद्धा खूप छान फेम मिळो आणि छान हा चित्रपट पुढे सुद्धा चालव. थँक्यू. धन्यवाद.